हॅलो क्वीन्स, कशा आहात सर्व? आज आपण बघणार आहे ज्वेलरी डिझायनिंग आणि मटेरियल प्लॅनिंग. तुम्हाला माहीत आहे का की कोणतीही ज्वेलरी बनण्याआधी त्याचं एक प्रॉपर डिझाईन तयार करावं लागतं, जेणेकरून आपल्याला ज्वेलरी कशी बनवायची आहे त्याची आयडिया येते. ज्वेलरी डिझाईन तर केली, पण त्यामध्ये लागणारं मटेरियल हे महत्त्वाचं आहे. तर आपण ज्वेलरीची डिझाईन तयार केल्यानंतर त्यामध्ये लागणाऱ्या मटेरियलची सुद्धा आपल्याला लिस्ट काढावी लागते, जेणेकरून आपल्याला ज्वेलरी बनवणं इझी जातं. ज्वेलरी मटेरियलमध्ये येतात बीड्स, दोरी, फाइंडिंग्स, महत्त्वाचे म्हणजे टूल्स, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर ते डिपेंड आहे तुमच्या ज्वेलरी डिझाईनवर की तुम्ही कोणती ज्वेलरी बनवणार आहे आणि काय बनवणार आहे. तर जसं की हा जो चोकर मी घातलेला आहे, तर यामध्ये मी ऑफ व्हाईट कलरचे बीड्स यूज केलेले आहेत, पिंक कलरचे क्रिस्टल बीड्स यूज केलेले आहेत, मध्ये हा कुंदन आहे, पुन्हा इथे लोरियल्स आहेत गोल्डन कलरचे, पाठीमागे मी कडियाकडा लावलेला आहे, तुम्ही दोरी यूज करू शकता. हे झालं आणि थ्रेड, हे झालं ह्याचं रॉ मटेरियल. तर याच्याने मी हा चोकर तयार केलेला आहे. तसंच तुमची जशी डिझाईन असेल त्याचं रॉ मटेरियल असेल, तर रॉ मटेरियलची लिस्ट आपण तयार केली तर आपल्याला ज्वेलरी बनवणे इझी जातं. तर मी तर माझी ज्वेलरीच्या डिझाईन्स काही फाइंड आउट केलेल्या आहेत, त्या तुमच्यासमोर लवकरच मी घेऊन येईन. तर तुम्हीसुद्धा करा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.